नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक वेळेला मनामध्ये असे येते की मी स्वामींसाठी काय करावे, कोणती सेवा माझ्यासाठी योग्य आहे. अनेक वेळेला आपण अडचणीमध्ये असतो, कामे मार्गी लागत नसतात. अशा वेळेला आपण योग्य सेवेच्या शोधात असतो आणि मग अचानक आपण सेवा सुरू करतो. आपल्याला योग्य ती दिशा मिळते. पण खरी गोष्ट अशी असते की सेवा आपण निवडत नाही, सेवा आपल्याला निवडते आणि ही निवड शांतपणे अत्यंत प्रेमाने स्वामी स्वतः करतात. स्वामी आपल्याला मनातील सूक्ष्म संकेतांमधून दिशा देतात. कधी मनात अचानक एखादी प्रेरणा येते किंवा एखाद्या कामासाठी ओढ निर्माण होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी आपल्याला योग्य सेवा कशी सुचवतात. सर्वप्रथम हे जाणून घेऊया की योग्य सेवा म्हणजे काय असते. खरी आणि योग्य सेवा तीच असते जी आपण जबरदस्तीने करत नाही तर स्वतःहून घडत जाते. या सेवेसाठी मनाला जबरदस्तीने ढकलावे लागत नाही. उलट मन आनंदाने पुढे जाते. संधी आपोआप मिळतात, वेळही जुळून येतो, लोक मदत करायला तयार होतात आणि अडथळेही सहज दूर होतात. अशा सेवेमध्ये मनाला भार जाणवत नाही. जिथे काम नैसर्गिकपणे घडते तेच आपल्यासाठी स्वामींनी ठरवलेले मार्गदर्शन असते. आता समजून घेऊया की स्वामी आपल्याला योग्य सेवा कशी सुचवतात. मनात अचानक येणारी प्रेरणा हा स्वामींचा पहिला संकेत असतो. कधीकधी कोणतेही कारण नसताना मनामध्ये एक सौम्य, शांत पण खूप प्रभावी असा विचार अचानक जागा होतो. हे करायला हवे, ही सेवा करावी. हा विचार आपला नसतो, ही स्वामींकडून आलेली प्रेरणा असते. त्यांनी आधीच आपली क्षमता, आपले गुण आणि आपला मार्ग ओळखलेला असतो. म्हणूनच ते मनाला हलका स्पर्श करून आपल्याला योग्य दिशेने ढकलतात. कोणीही सांगितले नाही, कोणत्याही पुस्तकात वाचले नाही, पण अचानक मनामध्ये हे करायला हवे असा एक सौम्य विचार येतो. यामधून स्वामी संकेत देत असतात की हीच तुझी सेवा आहे, या मार्गावर पुढे जावे. स्वामी आपल्याला योग्य सेवा सुचवताना दुसरा एक महत्त्वाचा संकेत देतात, म्हणजे तेच काम, तेच विषय, तेच लोक वारंवार आपल्या समोर येतात. जसे की एखादी व्यक्ती वारंवार आपल्याकडे जपाबद्दल विचारते, वारंवार एखाद्या गरीब कुटुंबाला मदत करावी असे मनामध्ये वाटते, सतत देवस्थानामध्ये जायची संधी मिळते, वारंवार स्वामींच्या नावाची सेवा नैसर्गिकपणे हातात येते. सतत त्याच गोष्टी घडणे हा योगायोग नसतो, तर ही एक दैवी दिशा असते. स्वामी जे काम आपल्याला करायला लावू इच्छितात ते काम आपल्या मार्गात परत येत राहते, जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही. योग्य सेवा ओळखण्याचा सर्वात मोठा संकेत म्हणजे मनाला शांतता देणारे काम हीच आपली खरी सेवा असते. जे काम करताना मन हलके होते तेच काम स्वामींनी आपल्यासाठी निवडलेले असते. खरी सेवा कधीही तणाव देत नाही. ती मनाला शांत करते, आपला अहंकार कमी करते आणि अंतर्मनामध्ये स्थैर्य निर्माण करते. योग्य सेवा करताना मनात आनंद येतो, कुठलीही चिडचिड होत नाही, मन सहज एकाग्र होते, अंतर्मन शांत राहते. हे सर्व घडत असेल तर समजून जावे की स्वामींनी आपल्याला ती सेवा दिलेली आहे. ज्या सेवेतून आपल्याला शांतता मिळते तीच आपल्यासाठी खरी सेवा असते. खऱ्या आणि योग्य सेवेमध्ये कष्ट असतात पण ओझे नसते. अशा सेवेमध्ये वेळ मिळतो, संधी मिळते, योग्य सहकारी मिळतात, आजारपण किंवा अडथळे, नकारात्मकता दूर राहते. जिथे स्वामी आपल्यासाठी सेवा सुचवतात तिथे ते मार्गसुद्धा स्वतः तयार करतात. तुम्हाला अनुभव असेल की जणू काही व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे. अशा पद्धतीने सेवा खूप सोपी होते. मनामध्ये एक विचित्र ओढ निर्माण होते जिचे कारण सापडत नाही. काही वेळेला मन एखाद्या सेवेकडे, जपाकडे, भजनाकडे किंवा स्वामींशी संबंधित कोणत्याही कार्याकडे अनाकलनीय ओढ अनुभवते. ही ओढ कशी आणि का निर्माण होते हे समजत नाही, पण अंतर्मनातून एक शांत हाक ऐकू येते की हेच करावे. ही ओढ स्वामींच्या संस्कारातूनच आलेली असते. ज्या सेवेकडे मन वारंवार आकर्षित होते तिथे स्वामींनी आधीच आपल्यासाठी मार्ग तयार केलेला असतो. स्वामी जेव्हा एखादी सेवा सुचवतात तेव्हा ते त्यांचे प्रेमळ मार्गदर्शनच असते, ज्यामध्ये ते हलकेच आपल्याला सांगत असतात की ही सेवा तूच करू शकतोस. जेव्हा स्वामींना आपल्याकडून एखादी सेवा करून घ्यायची असते तेव्हा स्वामी योग्य लोक पाठवतात. असे लोक आपले मनोबल वाढवतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, आपली श्रद्धा मजबूत करतात. कधी अचानक एखादा भक्त भेटतो, कधी एखाद्याकडून स्वामींचा अनुभव ऐकायला मिळतो आणि ते बोलणे मनात खोलवर उतरून सेवा करण्याची इच्छा निर्माण होते. कधी एखादा भक्त म्हणतो की हे काम तू करशील तर छान होईल आणि आपण नकळत ते काम स्वीकारतो. अनेक वेळा असेही दिसते की आपण शोधत नाही पण सेवा स्वतःहून आपल्याकडे येते. हे सर्व काही स्वामींच्या दिव्य नियोजनाखालीच घडते. स्वामी लोकांच्या रूपाने संकेत देतात आणि प्रोत्साहन देतात.
जर सेवा आपल्यासाठी असेल तर स्वामी असे लोक पाठवतात जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, धैर्य देतात, अडथळे दूर करायला मदत करतात आणि आपल्या मनामध्ये श्रद्धा वाढवतात. हे योग्य लोक स्वामींचे मार्गदर्शनच असते. जिथे योग्य लोक भेटतात, सहकार्य मिळते आणि काम सहज पार पडते, तिथे समजून जावे की स्वामी स्वतः आपल्याला त्या सेवेकडे नेत आहेत. जेव्हा स्वामी आपल्याला एखादी सेवा देतात तेव्हा त्या सेवेमधील अडथळे स्वामी स्वतः दूर करतात. अचानक वेळ मिळतो, कौटुंबिक अडचणी कमी होतात, मनातील भीती दूर होते, आपले आरोग्य सुधारते आणि घरच्यांकडूनही मदत मिळते. कधीकधी आपण लक्षातही घेत नाही की स्वामी किती शांतपणे न बोलता आपल्या मार्गातील दगड हटवत असतात. आपण जर चुकीची सेवा सुरू केली तर आपले मन अस्वस्थ होते. स्वामी कधीही आपल्याला चुकीच्या मार्गावर चालू देत नाहीत. चुकीची सेवा म्हणजे आपले मन, स्वभाव, क्षमता आणि स्वामींच्या संकेतांशी न जुळणारी सेवा. ही सेवा बाहेरून चांगली दिसते पण आतून मन स्वीकारत नाही. मनाला ओढ नसताना जबरदस्ती जप करणे, स्वतःला न जमणारी सेवा करणे, आपले शरीर, वेळ किंवा परिस्थिती न जुळताना मोठी जबाबदारी घेणे, फक्त इतरांना खुश करण्यासाठी सेवा करणे, मनाने विरोध करत असतानाही एखाद्या ठिकाणी सेवा करत राहणे, स्वतःच्या स्वभावाला न जुळणारी सेवा करत राहणे, दुसऱ्यांच्या मार्गाची नक्कल करणे, या सर्व चुकीच्या सेवा असतात आणि याचा आध्यात्मिक परिणाम आपल्यावर होतच नाही, उलट मन अधिक खिन्न होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामी आपल्याला आपल्या मनातील शांततेतून दिशा देतात. खरी दिशा ही शांततेमधूनच येते. जेव्हा आपण ध्यान किंवा नामजपात किंवा साध्या शांत क्षणी बसतो तेव्हा अचानक एक साधा विचार मनात येतो की हे करावे. हा विचार आपल्याला स्थिर करतो आणि ही स्वामींची खरी भाषा असते. लक्षात ठेवा की सेवा आपण निवडत नाही तर स्वामी निवडतात. आपण फक्त साधन आहोत. खरी आणि योग्य सेवा ओळखण्याचे तत्त्व खूप सोपे आहे. जिथे मन शांत होते, जिथे ओढ निर्माण होते आणि जिथे कामे सहजपणे घडत जातात, तीच सेवा स्वामींनी आपल्यासाठी निवडलेली असते. चुकीच्या सेवेमध्ये मन गोंधळते, अडथळे वाढतात आणि अंतर्मन बैचेन होते. पण योग्य सेवेमध्ये मार्ग आपोआप तयार होतो, लोक मदतीला येतात आणि आतून शांतता वाटते. शेवटी सेवा निवडणे हे आपले काम नाही. आपण फक्त मन उघडे ठेवावे आणि स्वामींच्या सूक्ष्म संकेतांना स्वीकारावे. कारण योग्य वेळेला, योग्य मार्गावर आणि योग्य सेवेकडे स्वामी स्वतः आपल्याला घेऊन जातात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.